मंडळी, गुढीपाडव्यापासून सुरू होणारं नवीन वर्ष सिंह राशीच्या लोकांना विशेष आर्थिक लाभ देणारं ठरणार आहे. परदेश दौऱ्यांमधून सुद्धा तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात लाभ मिळताना दिसेल. एखादा सहकारी तुमची प्रतिष्ठा खराब करू शकतो, तिथे मात्र सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. मुलांच्या बाजूने एखादी चांगली बातमी यावर्षी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. त्याचबरोबर यावर्षी शैक्षणिक क्षेत्रात नशीब साथ देईल. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ भाग्याचा म्हणावा लागेल. पदोन्नतीच्या चांगल्या संधी येतील. अनेक वरिष्ठांशी संपर्क सौहार्दपूर्ण असतील. वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी राहील. आर्थिक स्थिती यावर्षी नक्कीच पूर्वीपेक्षा चांगली असेल. उत्पन्नाची अतिरिक्त साधनं तुमच्या समोर येऊ शकतात. एकंदरीतच काय, आर्थिक लाभाची शक्यता गुढीपाडव्यापासून सुरू होणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी घेऊन येत आहे. गुढीपाडव्यापासून सुरू होणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी काय काय आणणार आहे ते आपण थोडक्यात पाहिलं. पण आता जो एप्रिल महिना आहे, एप्रिल 2025, हा महिना तुमच्यासाठी काय काय घेऊन येतोय, या महिन्यात तुम्ही नक्की कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, कोणत्या महत्त्वाच्या घटना एप्रिल महिन्यात घडू शकतात, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, सिंह राशीचे लोक उदार तसंच शूरवीर असतात. कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही. दुसऱ्यांवर अधिकार गाजवायला यांना आवडतं. पण हाती घेतलेलं काम मनापासून पूर्ण करतात. आपल्या दुःखाचं प्रदर्शन करायला यांना अजिबात आवडत नाही. सिंह रास बोलायला अत्यंत स्पष्ट व्यक्ती असते. थोडेसे तापट यांचा स्वभाव असतो आणि त्यामुळेच स्पष्ट बोलणं आणि तापट स्वभाव बऱ्याचदा हे अनेक जणांचं शत्रुत्व या दोन कारणांमुळे ओढावून घेतात. कोणती दोन कारणं? यांच्या स्वभावात असणारा तापटपणा आणि अति स्पष्ट बोलणं. कधी कधी तुमचं स्पष्ट बोलणं समोरच्याला पचत नाही आणि मग तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आढी तयार होते, शत्रुभावना तयार होते. एवढी एक गोष्ट जर त्यांनी कंट्रोल केली ना, तर आपल्या कष्टाने आणि स्वभावाने ते आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पद भूषवतात. योग्य नियोजन करणं, काटेकोर त्या नियोजनाचं पालन करणं, या चांगल्या गोष्टी सिंह राशीकडे बघायला मिळतात. त्याचबरोबर सिंह राशीचे लोक उत्तम नेता किंवा त्यांच्याकडे नेतृत्व गुण चांगले असतात. त्यामुळे टीम लीड करणं यासारख्या गोष्टी त्यांच्यामध्ये उपजतच बघायला मिळतात. पण या राशीच्या लोकांना खोटं बोलायला अजिबात आवडत नाही. फसवलेलं चालत नाही. हे दुसऱ्याचं खोटं बोलणं त्यामुळे सहनही करत नाहीत आणि कुणाशी खोटं बोलतही नाहीत. आता बोलूया एप्रिल महिन्याबद्दल. एप्रिल महिन्याची सुरुवात सिंह राशीसाठी काहीतरी नवा बदल घेऊन येणारी ठरेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामामध्ये अधिक मेहनत तुम्ही घेणार आहात. कामाच्या बाबतीत नवीन संधी तुमच्या समोर येतील. तुमच्या स्किल्समुळे, तुमच्या कार्यकौशलतेमुळे सहकारी आणि वरिष्ठ यांच्याकडून तुमची प्रशंसा केली जाईल. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर आर्थिक बाबतीत हा महिना तुमच्यासाठी चांगला असू शकतो. उत्पन्न वाढीची शक्यता आहे, पण खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आणि कुठलीही मोठी गुंतवणूक करताना जरा 10 वेळा विचार करा. त्याचबरोबर 13 एप्रिलच्या आधी कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. ते चुकण्याची शक्यता आहे. जे कुठले महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील आणि ते घेणं अर्जंट नसेल तर मात्र 13 एप्रिल नंतरच तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्या, असा सल्ला तुम्हाला ज्योतिषशास्त्र देत आहे. त्याचबरोबर आर्थिक व्यवहार करताना जपून करा. व्यवस्थित कागदपत्रांची पडताळणी करूनच कुठल्याही कागदपत्रांवर सह्या करा. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी या महिन्यात तुम्हाला बाळगायची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सिंह राशीच्या लोकांनी एप्रिल महिन्यामध्ये कुणालाही उधार देऊ नये. उधार देणं टाळावं. आता तुम्ही म्हणाल की कुणाला इमर्जन्सी आहे, मित्र आहे, नातेवाईक आहे, उधारीची खूप त्यांना गरज होती, द्यायचं तर द्या, पण ते पैसे परत येण्याची अपेक्षा मात्र ठेवू नका. कारण या महिन्यातलं तुमचं ग्रहमान बघता पैसे परत येण्याची शक्यता नाही. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की घर, वाहन, जमीन खरेदी करायची असेल तर ती या महिन्यात टाळाच. या महिन्यामध्ये ग्रहमान फारसं अनुकूल नवीन खरेदीच्या दृष्टीने नाहीये, त्यामुळे ती खरेदी टाळता आली तर टाळा. मग या महिन्याचं ग्रहमान अनुकूल कोणत्या गोष्टीसाठी, हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी या महिन्यातलं ग्रहमान अनुकूल आहे. तुमची नोकरीमध्ये स्थिती जी आहे ती चांगली मजबूत होईल. आर्थिक लाभ, पदोन्नती अशा काही चांगल्या घटना तुमच्या बाबतीत घडू शकतात. व्यापार करणाऱ्यांनी मात्र थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. काही छोट्या मोठ्या समस्या असतील तर त्या शांततेने सोडवाव्या. रागावर नियंत्रण ठेवावं. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा महिना अनुकूल परिणाम देणारा ठरू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचा अभ्यास मन लावून जोराने करावा. ज्या काही भविष्याच्या योजना आहेत त्यावर अंमलबजावणी करताना मागे पुढे पाहू नये. सिंह राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कारण की आरोग्याच्या दृष्टीने ग्रहमान फारसं चांगलं नाही आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्हाला योग्य आहार, योग्य व्यायाम या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. या गोष्टी सांभाळल्या तर आरोग्य चांगलं राहू शकेल.
त्याचबरोबर सिंह राशीच्या लोकांसाठी परदेश प्रवासाचे योग आहेत. तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती परदेशात किंवा दूरच्या यात्रेला, दूरच्या प्रवासाला जाऊ शकते. आता वळूया सिंह राशीच्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या यासाठी कुठला उपाय करायला हवा. तर सूर्य उपासना करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरतं, कारण सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. म्हणून सूर्यनारायणाची उपासना तुम्ही केली तर तुमचं करिअर सूर्यासारखंच चमकेल. आता तुम्ही म्हणाल की उपासना करायची म्हणजे नक्की काय करायचं? सगळ्यात सोपा मार्ग आहे रोज सकाळी लवकर उठायचं आणि बरोबर सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला जल अर्पण करायचं. याला अर्घ्य देणं असं म्हणतात. हे बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळाही सांगण्यात आलेलं आहे. पण अजूनही जर तुम्हाला त्याचं महत्त्व कळलं नसेल तर तो उपाय करून बघा. बरोबर सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं, तांब्याचा एक कलश घ्यायचा, त्यामध्ये गंध, अक्षता, लाल चंदन यापैकी जे असेल ते टाकायचं. मिळालं तर एखादं लाल फूल टाकायचं आणि हे पाणी सूर्यनारायणाला सूर्याचा जप करत अर्पण करायचं. हा उपाय सलग 46 दिवस करून बघा. नक्कीच तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली तुम्हाला बघायला मिळेल. नोकरी मिळत नाहीये, व्यवसाय नीट चालत नाहीये, यासारख्या समस्यांवर सुद्धा या उपायाने मार्ग निघतो. तेव्हा उपाय नक्की करून बघा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.